Hello student, good day to all of you. Today we are going to study Organization of Commerce subject, chapter number 1, Introduction of Commerce and Business. In this lecture we are going to study business objectives of the are guided by objectives and second one social objectives. First one economic objectives. So first economic objective of any business activity is अर्निंग प्रॉफिट. म्हणजे कोणताही बिझनेस स्टार्ट करणार आहोत आपण तर आपलं ऑब्जेक्टिव्ह काय असणार आहे त्याच्यामागे टू अर्न प्रॉफिट. प्रॉफिट इज व्हेरी इम्पॉर्टंट रिक्वायर्ड फॉर द सर्वायवल ऑफ द बिझनेस अँड इट्स ग्रोथ. सर्वायवल मीन्स वॉट. जर तो बिझनेस आपल्याला कंटिन्यू करायचा आहे तर आपल्याला काय गरज आहे तिथे प्रॉफिटची. जर आपल्याला कंटिन्यू लॉस मिळेल तर आपण तो कंटिन्यू करू शकतो का बिझनेस? नाही, आपण तो स्टॉप करणार. म्हणून आपल्याला जर कंटिन्युएशन पाहिजे, आपल्याला त्याच्या सर्वायवलसाठी काय हवं आहे? प्रॉफिट मिळालं पाहिजे. सो टू अर्न प्रॉफिट. प्रॉफिट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर द सर्वायवल ऑफ द बिझनेस. सेकंड वन सर्चिंग फॉर न्यू कस्टमर्स. Every businessman search for new customers and maintain existing customers. जे अगोदरचे कस्टमर्स आहेत, ओल्ड कस्टमर्स आहे, त्यांना मेंटेन करायचं आहे. मेंटेन म्हणजे काय करायचं आहे? त्यांना चांगल्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करायचे, चांगले प्रोडक्ट्स प्रोव्हाइड करायचे, जेणेकरून ते काय करणार आहेत? ते आपले प्रोडक्ट्स परचेस करणार आहेत. सो टू मेंटेन ओल्ड कस्टमर्स, एक्झिस्टिंग कस्टमर्स, बिझनेसमन प्रोव्हाइड गुड क्वालिटी सर्व्हिसेस, गुड क्वालिटी प्रोडक्ट्स टू एक्झिस्टिंग कस्टमर्स. आणि अट्रॅक्ट करायचं आहे न्यू कस्टमर्सला. त्यांना काय करायचं आहे? नॉलेज प्रोव्हाइड करायचं आहे थ्रू ॲड्स, प्रमोशन्स. There is a innovation means research and development activity will be taken by the businessman. So it is a development or positive change which results into improvement in product or process of production. For example, if the businessman uses old technology continuously and in the market there are other competitors who uses new technology. आता कोणाचं प्रोडक्शन जास्त असणार आहे इथे? जे न्यू टेक्नॉलॉजी यूज करतात. म्हणून त्याच्यासाठी काय गरज आहे? जर चांगलं जास्तीत जास्त प्रोडक्शन व्हायचं आहे किंवा जास्तीत जास्त सेल व्हायचं आहे तर बिझनेसमननी काय करायचं आहे? इन्व्हेन्शन करायचं आहे, इनोव्हेशन्स करायचं आहे बाय टेकिंग रिसर्च अँड डेव्हलपमेंट. मग ते कसं करणार? मार्केट सर्वेमुळे काय होणार आहे? त्यांना आयडिया येणार आहे कस्टमरचे जे पण चॉईसेस आहे, टेस्ट आहे, प्रेफरन्सेस आहे त्याच्याबद्दल. नेक्स्ट वन बेस्ट पॉसिबल यूज ऑफ रिसोर्सेस. So whatever resources collected by the businessman, such resources will be used in a systematic way. There is no abuse or wastages of resources. Optimum use of resources ultimately leads to increasing profit. जर जास्तीत जास्त रिसोर्सेस फॉर एक्झाम्पल वेस्ट झाले तर काय होणार आहे? तिथं प्रॉफिट्स कमी होणार आहे. कॉस्ट ऑफ प्रोडक्शन जर जास्त लागेल तर प्रॉफिट काय होणार आहे? कमी होणार. आणि कॉस्ट ऑफ प्रोडक्शन लेस असेल तर प्रॉफिट्स इन्क्रीज होणार आहेत. नेक्स्ट वन सोशल ऑब्जेक्टिव्स. आता फर्स्ट वन काय बघितलं? जे पण साठी काय त्याचे असणार आहेत ऑब्जेक्टिव्स? सोशल ऑब्जेक्टिव्स. फर्स्ट सप्लाइंग क्वालिटी प्रोडक्ट्स. After receiving favorable profits, every businessman provide good quality products to the customers. Every business has to provide quality products to its customers. Quality means a combination of purity, safety, durability, utility, etc. जर चांगला असेल प्रोडक्ट म्हणजेच काय असणार? गुड प्रोडक्ट असेल, गुड क्वालिटी असेल, तो कस्टमरला प्रोव्हाइड करायचा आहे.
ही कोणाचं रिस्पॉन्सिबिलिटी आहे? बिझनेसमन. नेक्स्ट, अवॉइडिंग अनफेअर ट्रेड प्रॅक्टिसेस. अनफेअर ट्रेड प्रॅक्टिसेस मीन्स फ्रॉड्युलंट, ब्लॅक मार्केटिंग, मिसलिडिंग ॲडव्हर्टाइजमेंट. ब्लॅक मार्केटिंग म्हणजे काय करणार? ते जास्तीत जास्त पैशांसाठी ते काय करणार आहेत? ते जे पण त्यांचे प्रोडक्ट आहेत ते सेल करणार आहेत. ओरिजिनल प्राईस लो असेल आणि जास्तीत जास्त प्राईस मिळवण्यासाठी ते काय करणार? ब्लॅक मार्केटिंग किंवा मिसलिडिंग ॲडव्हर्टाइजमेंट, प्रोव्हाइडिंग रॉंग इन्फॉर्मेशन्स टू द कस्टमर्स. आपण बघतो टेलिव्हिजनवर जे पण ॲड्स असतात त्या काय असतात? काही मिसलीड करतात कस्टमर्सला. आफ्टर परचेसिंग द सेम प्रोडक्ट देर इज नो रिझल्ट, गुड रिझल्ट ऑफ द सेम प्रोडक्ट. रॉंग मेजरमेंट एक्सेट्रा शुड बी अवॉइडेड. मग ह्या सगळ्या काय असतात? अनफेअर ट्रेड प्रॅक्टिसेस. इट इज इम्पॉर्टंट फॉर सर्वायवल अँड ग्रोथ ऑफ अ बिझनेस युनिट. जर एखादा बिझनेसमन अशा प्रॅक्टिसेस करत असेल किंवा अशा ॲक्टिव्हिटीज करत असेल तर काय होणार आहे? त्याचा सेल कमी होणार आहे इन फ्युचरमध्ये. नेक्स्ट, So business is a socio-economic institution. Business should create jobs for skilled and unskilled people. It should provide employment opportunities to economically backward and दिव्यांग persons. म्हणजे सगळ्यांसाठी एम्प्लॉयमेंट जनरेशन केलं पाहिजे बिझनेसमध्ये. जो पण अनएम्प्लॉईड पर्सन आहे त्याच्यासाठी काय होणार? इथे एम्प्लॉयमेंट जनरेशन होणार. वर्कर असेल, एखादा चार्टर्ड अकाउंटंट असेल किंवा कोणी असेल, त्यांना काय प्रोव्हाइड करायचं आहे? एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटीज. नेक्स्ट वन, वेलफेअर ऑफ एम्प्लॉईज. हे पण इम्पॉर्टंट आहे. वर्कर्स असतात, एम्प्लॉईज असतात, त्यांना काय प्रोव्हाइड करायचं आहे? बेस्ट फॅसिलिटीज, सर्व्हिसेस, मेडिकल फॅसिलिटीज, ट्रेनिंग्स, फूड, हायजीन, सॅनिटेशन एक्सेट्रा. या सगळ्या फॅसिलिटीज त्यांना प्रोव्हाइड करायच्या. अगेन रेम्युनरेशन इन द फॉर्म ऑफ सॅलरी, वेजेस, गुड वर्किंग कंडिशन्स एक्सेट्रा. नेक्स्ट, helps to solve social problems. Due to rapid industrialization, many social problems arise like traffic jams, growth of slums, air and water pollution. Business should be aware of these and should try to reduce them. For example, while taking production activities, there is a lot of pollution created by such production activities. मग ते काय करणार आहे? बाय प्लॅन्टिंग द ट्रीज ते कमी करू शकतात. किंवा जे पण ट्रान्सफर करायचं आहे त्यांना गुड्स फ्रॉम वन प्लेस टू अनदर, त्याच्यासाठी वेगळं ट्रान्सपोर्ट फॅसिलिटीज स्टार्ट करू शकतात, रोड्स क्रिएट करू शकतात. Of the society. Business house should take care of general welfare of the society. For that, they should give donations for good cause, offering scholarships for higher education, etc. वेलफेअर कसं इम्प्रूव्ह करणार आहे सोसायटीचं? बाय प्रोव्हाइडिंग डोनेशन्स. काही बिझनेस युनिट्स असतात ते काय प्रोव्हाइड करतात? डोनेशन्स प्रोव्हाइड करतात. वीक युनिट्स असणार आहेत किंवा आणखीन काही ज्या संस्था असतात त्यांना काय प्रोव्हाइड करतात? ते इन्स्टिट्यूशन्सला डोनेशन्स प्रोव्हाइड करतात. अगेन ऑफरिंग स्कॉलरशिप हायर एज्युकेशन. ज्यांना फॉर एक्झाम्पल एम्प्लॉईजचे काही एम्प्लॉईजचे जे चिल्ड्रन्स असतील त्यांना काय प्रोव्हाइड करतात? स्कॉलरशिप्स प्रोव्हाइड करतात किंवा काही स्कूल्समध्ये स्कॉलरशिप्स प्रोव्हाइड करतात एक्सेट्रा. So today we studied business objectives. In the next lecture we are going to study role of profit in business. Till then, thank you.